नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये वर्गणी न दिल्यानं बार चालकाला मारहाण करण्यात आली। शिवजयंतीची वर्गणी न दिल्यानं मारहाण केल्याचा बार चालकाचा आरोप आहे। 10,000ची वर्गणी मागितल्याचा बार चालकाचा आरोप आहे। मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तर ही दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये मारहाण करतानाची दृश्य सुद्धा कैद झालेली आहेत। सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली ही दृश्य आहेत। बार चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे। शिवजयंतीची वर्गणी दिली नाही म्हणून मारहाण केली असा आरोप बार चालकाने केलाय। 10,000 रुपयांची वर्गणी मागितली होती असंही बार चालकाचं म्हणणं आहे। ही दृश्य नवी मुंबईच्या बारमध्ये बार चालकाला झालेल्या मारहाणीची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। ही सगळी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। अनिल काकडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया। अनिल, नेमका कोणत्या परिसरातला हा सगळा प्रकार आहे? पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय का? हॅलो 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 अनिल, आपला आवाज पोहोचतोय। हा जो व्हिडिओ आपण पाहतोय नवी मुंबईच्या कोपर खैराणेमधला, कोपर खैराणेतल्या नेमक्या कोणत्या भागातला हा व्हिडिओ आहे? पोलिसांमध्ये आता या संदर्भातली तक्रार देण्यात आली आहे का? नक्कीच हा जो प्रकार घडलेला आहे हा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील समुद्र बार म्हणून एक आहे। त्या ठिकाणी हे चारही तरुण कायम येत जात होते या बारमध्ये। मात्र 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडे जेव्हा यांनी वर्गणी तू देत नाहीस म्हणून बारमध्ये येऊन थेट बार चालकाला मारहाण करण्यात आली त्यांच्याकडून। त्यामुळे बार चालकाने शेवटी त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद केलेली आहे कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये। बरं, धन्यवाद अनिल या तपशिलांसाठी। या मारहाणीनंतर पोलिसांकडे गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे अशी माहिती सुद्धा मिळते। नवी मुंबईतली ही घटना।